श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी बाबाजी यांच्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन. आम्ही तर बघतायच, आम्ही येणारच, थांबतोय करतोय, पण काय खाली बाबा पूर्व दिशेत बाबा. पण चांगली गोष्ट आहे, शहराच्या इतक्या जवळ, बीड शहराच्या इतक्या जवळ सगळ्या सुविधाने होत आहेत विद्यार्थ्यांसाठी, लेकरा बाळांसाठी. ही एकदम आनंदाची गोष्ट आहे. आता खूप सुविधा होते, पण आता काय सुविधा होती ते बांधकामाच्या नंतरच लक्षात येईल. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जारी झाल्या, आता जिल्हा परिषद ते घ्यायला पाहिजे याच्यात. शरद पवार बोलताना असं म्हणाले की आधी मूळ ओबीसींना जागा द्या आणि नंतर मग मराठा समाजाचा विचार केला. कुणबींचा ते लोक ठरवतात, ते जे लोक जे ज्यांना त्याचा उपयोग आहे ते लोक ठरवतात. ते लोकांचा अधिकार आहे. कायद्यानं संविधानानं त्यांना दिलेला प्रत्येकाला ज्या त्या आरक्षणाचा वेगळ्या सुविधाचा उपयोग करण्यासाठी दिले. लोकांचा विषय काय करायचं आहे काय नाही करायचं आहे चांगलं आहे, ठीक आहे, त्यांचा निर्णय चांगला. कोण ऐकत असतं होय, कोण ऐकत असते काय? राजकारणाने थोडीशी आता लुडबुड थांबवावी असते, ते सल्ला द्याल तुम्ही पाहिजे. राजकारण्याने आता लुडबुड थांबवावी सामाजिकरित्या. नाही असं पण नाही म्हणणार. त्यांना दम नाही निघणार. आळी असते मोठी, काही काहीच्या बिगाट शेपटाच्या आहेत, काहीच्या शेपटाच्या आहेत, टोकरीत येतात. त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही. मग त्याचं पोट कसं चाललं? त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही. परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणणार. शेवटी काय असतं बघा, किती कुणी काही म्हणलं तरी ऐकतच नसतं ना. ज्याला जे करायचं ते करणार. परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरासाठी, मला राजकारणाशी नाही दिलं. दादा, हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त 11 कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले. संभाजीनगरमधला आकडा जर बघितलं तर 40च्या पुढे गेलेलं नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा. नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का? आणि नेमकं अशा पद्धतीने अडचणी काय आहेत? आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आत्ताच 8-15 दिवस झाले GR काढून आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात. आपण थोडं थांबूया. पटलं आम्हाला. त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होतं. GR मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा, आणि ते आपलेच बांधव. थांबूया, 4 दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो. तोवर आचारसंहिता लागली. पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला, मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही, एक पण. दादा, सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सुरू आहे. समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सोशल नेतृत्व. माझ्या डोक्यात हे बघा, मी नाही लपवत बघा काय, आणि तुम्ही सगळे बघतात बी. मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही. राजकारण हा मला नादच नाही. पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम का ज्याचं त्याचं मी मागं सांगितलं, तुम्ही तुमचं राजकारण करा, मोठे व्हा, पण मराठ्यांवरती अन्याय का करा? ही माझा उद्देश. तुम्ही अन्याय केला, मी नाही सोडणार. मग तुम्ही किती असो, किती तो जागीरदार असो, कुणी असो, मी सोडणार नाही. मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं. आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही. दादा, मराठवाड्यात जवळपास 2,56,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात, परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाही. ते खरं आहे, तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत. नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं, ज्यांच्या मंत्रालयामार्फत येतं संजय शिरसाट साहेबांना, त्यांनाही सांगितलं वेळोवेळी. परंतु आता आचारसंहिता झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन नको सांगायला, मग मायाने पोटात राहणार, ते सगळं होणार. मराठवाडा जाणार आरक्षणात पुरा. दादा, नार्कोटेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे, मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का? परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठं मागणी केली? त्या ह्या गाडीने केली ती कोण? चल ना म्हणा आता. बघा, लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला. आणि माझा तेव्हा अर्ज जर चुकीचा असत, तुम्ही कसाही लिहून आणा, कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठं चला, तिथं सह्या नाही केल्यात 2 बापाच्या हवला. मी शेतकऱ्याचं पोरगा, आम्हाला खरं पडतं, खोटं नाही पडतं. तो खोटा, तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करायचं चालू. घातपातापर्यंत चालला तू, आणि ती बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल, लपू नको. पदराच्या आणून लपायचं नाही. एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता.
नार्को टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घाली चल थांबायचं नाही आता. दादा तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. मात्र त्याचा जो कॉल आहे CDR आहे त्या संदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? कारण तो अटक केलं गेलं पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं. एक कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही, ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव, त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं, तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना, तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो की खूप मूडमध्ये आले म्हणजे लय उड्या हाणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो. त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा, अजितदादांनी खोडा घालू नाही, अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं, खरं काढावं काय असेल. मी तयार आहे म्हणतो ना, मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल, उलटा सुलटा. मी बोलून नाही दाखवतो आता, मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय मग चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती, त्याच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण. दादा या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता, वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता. काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं? आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव, ते कोणी मिळ नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमच्या तिथं. आमचाच फेस पाड भाकरी करू बायको तुला असले जात पण काही शेंग आणतात. आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात. यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांना बघितलं राव. तिथं आम्ही आमचंच स्थापित होतो, आम्ही आमचंच खातो. याला ठेवायला पैसे कोणाच द्या पगार. हे खूप हे बघा विनोदाचं भाग नाही भैया, लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धन्याने जायलाच नको, ह्या टोकाला नको जायला पाहिजे. ठीक आहे विरोध करणं चालू राहतं, अमुक चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे. आता मी एवढं सोपं आहे, गाड्याच काय सांगतो, माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो, तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषधच घाला. याला बायाचे धंदे करायला तू आता. अरे बाया जेवणात औषध घालते ना राव, काय कच्चे पाठवले तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी, मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात, म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. तर खून कट रचून खून करायचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं, हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात कट. आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला काय हे सगळं झाल्यानंतर? आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय? काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले, तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही? मला ते काय माहित नाही, मी पण विचारलं नाही, मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी, ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं. अलिबाबा नाही, ते अलिबाबा तिकडचा आहे, हे शेत चिल्ली. त्या झाडावर बसतो तेच झाड तोडीतो आणि फांदीवर पडवतो, त्याच फांदीवर पडतो, तीच फांदी तोडीतो आणि त्याच्यावरच बसतो. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी, तेव्हा मला नार्को टेस्ट करायची पण मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागं सारख्यात नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणलं. तुम्ही खऱ्याचं खोट्याचं खरं करायचं नाही. तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहिती होईल. अरे ते वंजाऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं. चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरतो, रस्ता रोको करा, नामकं करा. म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठीत आणि त्यांचं टोला टोली लावून द्यायची होय आणि पाप तू करी जाय. आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वांजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल, मी चल घालून तिथं काय नळ्या घालत 2-2 अडीच घालून दे.
चल तू तिकडे चल पाटाला मशीनात जाऊन हाक तिथं पण चल. पाटील, खटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला होता. तपासयंत्रणा कामाला लागलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे, सामाजिक गैरसमज आहे. बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील. तुम्ही मोठे बंधू म्हणून एक काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी स्वरूपाने आलं पाहिजे, सर्व पूर्वीसारखे एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे, बहुजन असेल. तुमचा सल्ला, मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्रासाठी. मला दादा एक सांगा, मी चांगलेच ऐकत नाही पण तुमचं ऐक. मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा, माणूस बनवून बी दाखवा. माणूस म्हणून पण बोलतो. मी चुकलो कुठं? मी ना बहीण भावाला कधी विरोध केला. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका. तुमचा आणि माझा काही संबंध नाही बहीण भावाचा. म्हणजे आज खरं सांगावलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला. आपण निरोप सुद्धा पाठवले होते. ते ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून. त्याच्यात 2 मोठे अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण म्हणतोय. आणि ते दोघांच्या पण ताटात खातो, दोघांच्या पण. मी सांगितलं होतं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही. हे विनाकारण भाषणं करते राहून माझ्या विरोधात बोलतात काही पण. हे दोघं पण तुम्ही करू नका. मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही. 3दा सांगितलं. चौथ्यांदा पुन्हा बोलले, पुन्हा त्यांनाच पाठवलं. म्हणलं थांबावर काही एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत होतं 25 वर्षाचं झालं मी पाडी ना. मग माझी चूक काय? तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही. आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शिरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो. मी इथं सुरू आहे त्यांना आंबडला येऊन त्या येवल्याला काही गरज होती का? नाही. इथल्या बीडबद्दल ह्या 2 नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का? नाही. तुम्ही सुरू केलं. अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करायला मला बोलावं लागेल ना. संतोष भैयाचा खून करून टाकला, बोलायचं नाही. मला चूक दाखवा इथं चुकला नाही. तुमच्या शब्दावर मी होतो मी मोठेच नाही करत. जर 4 पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल. चूक काय मराठ्यांची? चूक काय? मराठ्यांनी काय पाप केलं? तुम्ही उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा. मराठ्याच्या नेत्यावर पण अन्याय करायचा. बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, सभापती, सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा. ते पक्षात राहतात कुठं राहतात म्हणून ते दबतात. पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना. मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार. 100% राहणार. पाटील, आगामी योगेश, मात्र महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती अशी आहे, कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही, त्यांना व्यक्ती नाही. तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला, तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला. तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान कराल? हा दुजाभाव बंद झाला पाहिजे का नाही विचारतो? त्याचं खरं कारण सांगतो. वंजारी समाजात येणे 2 भाग केले. याच्याबद्दल बोलतो आम्ही, त्याच्याबद्दल नाही. याने 2 भाग केले. गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो. सुशिक्षित दुसरा भाग, सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी, काही म्हणतो आम्ही, काही अधिकारी यांची सांगड घातली आहे. सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली. पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं. यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वाढता गेली. म्हणून जे तुम्ही म्हणता ना राज्यात ते बिघडले, लोकांची भावना उठली. कसल्याही मॅटरमध्ये हे साथ द्या ना. तुम्ही चुकीचं आडलं चूक म्हणा ना. आमच्याच्या सुद्धा चूक आडलं का आम्ही चूक म्हणतो, नाही उठत, अजिबात नाही उठत. एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्याने चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत. तुम्ही तसं का म्हणत नाही? तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागच उभा राहता. काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता. कसा दबाने? मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या? खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला. बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार, फोटो काढणार, दारू पिऊन शा देणार, येता जाताना कट हाणणार, काहीतरी उग्र भाषेत बोलणार. लोक किती दिवस सहन करणार? हे दुष्परिणाम. कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला, हाय ना त्यो म्हणजे तो असल्या चुकीच्याला बळ देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता. त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना, समजा त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे. आम्हाला पटलं ती गोष्ट, शांतता राहिली पाहिजे. कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही, त्याच्यापासून बोललो पण नाही. आम्ही सुद्धा इतके उघडत नाहीये. परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात, ह्यो पाठबळ देतो म्हणून. आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं. आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला, सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो. पूर्वी काय होतं, आम्ही बघितलेला वंजारी समाज, आम्ही बघितला लहानपणी मुकादम असायचे. त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची, पट्टा पुढच तर ह्यो माघारी येत नव्हता. इतका इमानदार होता. नंतर हे मुकादम झाले. मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत नव्हती. एवढी इज्जत कमावलेली होती. पण जसा ह्यो प्रवाहात आला, ह्यो शेख चिल्ली जसा प्रवाहात आला ह्यो, याने काय केलं,
बुडायचे तुला पैसे बुडी मी आहे तू आहे मग त्यांना फुकट पैसे वापरायला भेटायला लागले सवय लागली फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात त्यांना जे खरं आहे ते करावंसं वाटतं खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही केलं नाही म्हणते तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरं आहे कसं एकदा चेक करा होणार सिद्ध तुम्ही मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे का नाही चल नार्को टेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरीब वंजाऱ्याचा वापर करायचा गोरगरीब ओबीसी हा आता तो ओबीसीला सुरू केलं ओबीसी ठेका घेतला होय तो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे तुला काही केलं नाही तो कर नाही त्याला डर कशाला चल नार्को टेस्टला किती सोपं आहे चलो धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही 2029ला वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण लय खुनशी आहे जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्प बसणार का तुम्ही गप्प बसणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईच्या टायमा सुद्धा तेच झालं बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजता 2029ला पश्चाताप येईल कारण तुम्ही 2000 आत्ता झालेली 24ची निवडणूक आठवा किती हाल झालते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मीडिया पुढे बोलन तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं मी बोल ना अजय दादा मीडियात तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मीडियात तुम्ही जर त्याला नाही पाठविलं ना 29ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटत नाही तर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा लय खुनशी आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करेन प्रकाश आंबेडकरांनी 8 महिन्यापूर्वीच भाषित काढलं होतं की जरांगे पाटलांनी सामोरं राहावं नाही मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी सांगितलं होतं म्हणले इतके छक्के लोक कुठे असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड दूध दुश लगेच गोळी असं आहे म्हणलं हे औषधं गोळ्या कोण खेळत बसेल कशाला ती बी तसं दिसत होतं चष्मेने त्याची डँक घेऊन ढूस असं जर असं सांगतच आम्हाला वाटलं तसं असं हे तर गोळ्या लेंड्या घेऊन पळत शेळ्याचे आम्हाला नाही होतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असले चाळे शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे अमकं तमकं ठीक आहे तुझ्यासारख्याने कुठं गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून विष बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्या संग 50 गाड्या असतात 50 गाड्या असतात माझ्या संग त्यांनी माझ्या अंगावर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या त्याच्या किती जात्या तो हे मारायला भेट नाही तुला वाटतो आमच्या भेट नाहीत आमचे सुद्धा एवढे तापलेत पण मी आज जोड्यात शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राज्य हे अजितदादांना सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला अजितदादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला अजितदादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा माझ्या जिथं सायला ते तिथं घ्या तुला नसेल तर मी वावरी की की भरतो कोर्टात येतोय नाही भरले ते 2 बापाच्या अवलाद तिची पण एका बापासारखं वाघ तिकडे नार्को टेस्टला चल तू माझ्या नादी लागू नका थँक्यू दादा